शेतकऱ्यांना तुमच्यासाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे। सरकारनं कर्जमाफीच्या पात्र आणि शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे। पण एक छोटी चूक जर तुमच्याकडून झाली तर कर्जमाफीची रक्कम येणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मंडळी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती योजना, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात येत आहे। लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा केली जाणार आहे। या योजनेसाठी राज्य सरकारनं 20,552 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। मंडळी, त्यापैकी 7,000 कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे। आतापर्यंत 27 लाख पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत। पोर्टलवर 31 मार्च 2026 पर्यंतची कर्ज हे थकबाकी दाखवण्यात आलंय। 1 एप्रिल 2026 नंतरचं व्याज आकारलं जाणार नाही। गाव पातळीवरील यादी आणि पोर्टलवरील रक्कम यात फरक असल्यास पोर्टलवरील रक्कमच अंतिम ग्राह्य धरली जाणार आहे। पोर्टलवरील रक्कम किंवा कर्जाच्या तपशिलाबाबत काही आक्षेप असल्यास शेतकरी ऑनलाईन तक्रार सुद्धा नोंदवू शकतात। मंडळी, तसाच लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे। प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम पावतीमध्ये नमूद करण्यात येणार आहे। त्यामुळं कर्जमाफीच्या अपेक्षेत वाट बघत असलेले आमचे शेतकरी मित्र या सगळ्यांनी खबरदारी घ्या, काळजीपूर्वक या सगळ्या प्रक्रिया करा।